बघा उंची जर 2 मीटर दिलेली असेल तर उंचीच्या 2 पट लांबी आहे, उंचीच्या 3 पट उंची 3 पट रुंदी आहे असं दिलंय पहा, लांबी आणि रुंदी. मग बघा आता उंची जर 2 मीटर असेल तर लांबी जी आहे ती लांबी उंचीच्या 2 पट आहे. मग उंची 2 आहे म्हणून 2 गुणिले 2 लांबी आली 4 मीटर. एवढं पहिलं कळली स्टेप. आता रुंदी, रुंदी जी आहे रुंदी उंची जेवढी आहे त्या उंचीच्या 3 पट आहे. मग उंची आहे 2 गुणिले 3 म्हणजे रुंदी येणार 6 मीटर. आता बघा जेव्हा तुम्ही इष्टिका चितीचं घनफळ काढता, इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र काय? इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले उंची, हे इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र आहे. मग बघा आता हे सेंटीमीटर मध्ये का बदलायचं नाही? कारण आपल्याला घन मीटरचं पण माप लिटर मध्ये माहितीये. 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. मग बघा लांबी आहे 4 मीटर. बघा मी काय म्हणतोय ते, लांबी आहे 4 मीटर, रुंदी आहे 6 मीटर, उंची आहे 2 मीटर. या सगळ्यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर उत्तर आलं 48 घन मीटर. आता घन मीटरचं आपल्याला जर लिटर मध्ये करायचं असेल तर जे काही घन मीटर मध्ये उत्तर आलंय त्याला जर 1000 ने तुम्ही गुणलं तर तुमचं उत्तर या ठिकाणी लिटर मध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणून याला म्हणायचं एवढ्या मापाच्या इष्टिका चितीमध्ये 48,000 लिटर पाणी मावेल. घ्या लिहून. सोपं आहे की नाही बघा? हो सर. आराध्या समजलं का? आराध्या, हो सर. आलिया, सानवी पवार, सानवी समजलं का नाही? सानवी हो सर समजलं. ओके, पुढचं गणित घ्या. झालं का लिहून? थांबाली उद्या. आलिया झालं सर. नमन व्हिडिओ चालू करा. नमन, नमन आणि अद्वैता, झालं का रे? हो सर. हो सर. अद्वैता वाचा पुढचं गणित. सत्तर मीटर बाजू, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती अद्वैता धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी
असलेल्या काटकोन चौकोनाभोवती आराध्या धावते तर 2 फेऱ्यातील दोघींच्या अंतरातील फरक किती? 20 मीटर. सर 1 मिनिट थांबा. सर 20 मीटर. ए ज्योते पाणी दे ग पहिलं. 20 मीटर. 20 मीटर. काय काढायचंय रे? सर दोन्हीची परिमिती काढायची. बाकी करायची. पहिल्यांदा जो दिलाय तो काय आहे? अद्वैता ज्याच्या भोवती फिरते तो काय आहे? चौरस. चौरसाची परिमिती कशी काढतो आपण? 4 गुणुले बाजू. 4 आणि आराध्या ज्याच्या भोवती फिरते तो काय आहे? मग आयताची परिमिती कशी काढतो आपण? 2 गुणिले लांबी. 2 गुणिले लांबी. मग बघा आता चौरसाची परिमिती किती येते? चौरसाची परिमिती 280. आणि 2 फेऱ्या मारल्यावर 560. शाबास. तसंच आता अद्वैतानं बघा आता 2 फेऱ्या मारल्यावर अद्वैता चालते 560 मीटर अंतर. आता आराध्याकडे या. आराध्या चौरसाभोवती आयताभोवती फिरते. मग आता आराध्याच्या त्या आयताची जर परिमिती काढायची असेल तर 1 लांबी आणि 1 रुंदीची बेरीज करायची आणि तिची दुप्पट करायची. 8 आणि 80 आणि 50 बेरीज किती येते? 130. 130 गुणिले 2 520. 520. 520 260. बरोबर. 130 गुणिले 2 260 आला आणि त्याची दुप्पट केली कारण 2 राऊंड मारलेत ना. 2 राऊंड मारले तर किती आले? 520. बरोबर. मग आता पहिल्यांदा अद्वैतानं जे 2 राऊंड मारले त्यावेळेचं अंतर आणि आराध्याने 2 राऊंड मारल्यानंतरचं अंतर याच्यात जास्त कुणाचं किंवा फरक किती आहे? फरक म्हणजे वजाबाकी. आणि वजाबाकीचा नियम मोठ्या वजा करायची. बघा या ठिकाणी जे अद्वैता राऊंड मारते तो आहे चौरस
आणि त्या चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत, त्यामुळे या चौरसाची परिमिती येणार आहे किती? तर 7 चौक 28 म्हणजेच 280. आणि आधी 2 राऊंड मारले म्हणून गुणिले 2 केलं तर उत्तर आलं 560. 28 दुनी 56. आता पुढे पहा, आराध्या जी आहे ती आराध्या जी राऊंड मारतीये तो आहे आयत. का आयत आहे? कारण त्याला लांबी रुंदी आहे म्हणून. काटकोन चौकोन जरी दिला तरी तो काटकोन चौकोनाला लांबी रुंदी आहे, त्यामुळे तो आयत असतो. काटकोन चौकोन म्हणजेच आयत. तर बघा त्याची लांबी 80 आणि रुंदी आहे 50. मग बघा ही जर 80 आहे तर समोरची पण 80 असते आणि ही जर 50 आहे तर समोरची पण 50 असते. सगळ्यांची जर बेरीज केली तर ती किती होते? 80 80 50 50 किती होते? 260. गुणिले 2 राऊंड मारले ना 520 आले. तर आपल्याला विचारलंय अद्वैतानं मारलेला राऊंडची अंतर आणि आराध्याने जो राऊंड मारला ते अंतर यांच्यात फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. 40 मिनिटं. आणि वजाबाकीचा नियम असतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर उत्तर आलं 40 मीटर. कितीचा फरक आहे? 40 मीटर. तुम्ही जर नीट पाहिलं तर 2 अंकी गुणाकार आहे साधा. हा जरी 3 अंकी दिसत असला तर खरं 2 अंकीच आहे. हे बघा 2 अंकीच आहे. म्हणजे तुम्हाला फार मोठं कॅल्क्युलेशन विचारत नाही, ते अपेक्षित पण नसतं. समजणं गरजेचं आहे. घ्या लिहून. आता कोणाच करायचं? झालं सर. लिहिलं सर. थांबा सर. तर या पुढचाच होणार आहे का हो? थांबा सर. सर. झालं का? थांबा सर. झालं सर. थांबा सर. झालं सर. झालं सर. चला पुढचं आलिया आहे का? आलिया नाही. श्रेयश वाचा. चला पुढचं. थांबा सर. वाचा की श्रेयस. सर मी वाचू का? हा वाचा. एका घनाकृती टाकीत 36 लिटर पाणी मावते. तिची रुंदी आणि उंची अनुक्रमे 50 मीटर तीस 30 सेंटीमीटर व 20 सेंटीमीटर आहे. पप्पा किडा आहे त्याला. पुढे.
सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर. वीस सेंटीमीटर आहे तर टाकीची लांबी किती? एका घनाकृती टाकीत 36 लिटर पाणी मावते. तिची रुंदी आणि उंची अनुक्रमे 30 सेंटीमीटर व 20 सेंटीमीटर आहे तर टाकीची लांबी किती? 7 सेंटीमीटर. सेंटीमीटर लांबी. एका घना राजनंदिनी सांगा. तर मी सांगू. सांगा अद्वैता. सूत्र लांबी गुणुले उंची. लांबी आपल्याला दिली नाहीये ती काढायची. गुणुले 30 गुणुले 20 भागिले 1000. शून्य गेले 3 गुणुले 2 6 आणि हे भागिले इकडे आलं गुणुले होतील 6 गुणुले 10. उत्तर येतं 60 सेंटीमीटर. बघा तुम्हाला कळलंय का नाही बघा. या ठिकाणी तुम्हाला लिटर मधलं माप दिलंय आणि सगळी माप म्हणजे रुंदी आणि उंची तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिली आहे. मग बघा घन सेंटीमीटरच्या मापाला तुम्ही 1000 ने जर भागलं तर लिटर मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून बघा सूत्र असं आहे का, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याला जर तुम्ही 1000 ने भागलं सेंटीमीटर. तर जे उत्तर येतं ते लिटर मध्ये मिळतं. मग बघा आता यातलं फक्त हे सूत्र लक्षात ठेवा. आता लांबी आपल्याला माहित नाहीये, काढायची आहे. रुंदी तुम्ही जर पाहिली तर रुंदी आहे 30 सेंटीमीटर आणि उंची आहे 20 सेंटीमीटर भागिले 1000 बरोबर किती लिटर पाणी मावतंय? तर 36 लिटर पाणी मावतंय. झिरोला बघा आता कोण कुठे जातोय नीट बघा. या झिरोला हा झिरो गेला, या झिरोला हा झिरो गेला. हे 10 भागिले तिकडे आल्यावर गुणिले होतील आणि 3 आणि 2 चा गुणाकार होईल 6. म्हणून या ठिकाणी आपण लिहू लांबी गुणिले 6 बरोबर 360 आणि लांबी बरोबर उत्तर येईल 360 भागिले 6. उत्तर येईल 60 सेंटीमीटर. घ्या लिहून. सगळ्यात महत्वाचं आहे बघा हे लिहून घ्या. हे तुम्हाला मागे पण दिलंय, आत्ताही लिहून घ्या. लिहिलं सर. झालं सर. तर असंच एक गणित द्या अजून एक. श्रेयस अशी भरपूर गणित झाली तो आपली. आपण आता वेगवेगळ्या प्रकारची गणित तुम्ही मागे वही चाळून बघा. हे असले गणित भरपूर झालेत मागे. आपण आता रिव्हिजन शेवटची, त्यामुळे मी प्रत्येक प्रकारचं एकच गणित घेणार आहे. चला पुढचं गणित श्रेयस वाचा. चला हो सर. एका साबणाच्या वडीची लांबी 7 सेंटीमीटर रुंदी 5 सेंटीमीटर व जाडी 2.5 सेंटीमीटर आहे. या
खोक्याच्या खोक्याची लांबी 56 सेंटीमीटर रुंदी 40 सेंटीमीटर व उंची 25 सेंटीमीटर असेल तर त्या अशा किती साबणाच्या वड्या एकाच ठेवता येतील. स्क्रीन दिसत नाही. नाही, ते जरा रेंज मुळे होत. तर स्क्रीन 640 सेंटीमीटर सांगा कसं. सर 640 सांगू सर. सांगा म्हटलं. सर साबणाच्या वडीची लांबी 7 सेंटीमीटर रुंदी 5 सेंटीमीटर आणि जाडी 2.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे आता आपल्याला याचा घनफळ काढावं लागेल. म्हणजे 7 गुणिले 5 गुणिले 2.5 याचं उत्तर येते 87.5 आणि आपल्याला त्या पुट्ट्याच्या खोक्याचं क्षेत्रफळ म्हणजे घनफळ काढावं लागेल. कारण आपल्याला ते सर्व साबणाच्या वड्या त्याच्या आत ठेवायचे आणि काढायचे किती वड्या येतील म्हणून आपल्याला दोन्हींचं काढावं लागेल. मग आता याचं लांबी आहे 56, रुंदी आहे 40 आणि उंची आहे 25. 56 गुणिले 40 गुणिले 25 याचं उत्तर येतं 56,000. 56,000ला जेव्हा आपण 87.5 ने भागतो तेव्हा उत्तर येतं 640. बघा, बाकीच्यांना कळलंय का कुणाला काय? बघा, एक मोठं खोक आहे. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. हो सर. बघा, एक मोठं खोक आहे आणि त्या मोठ्या खोक्यामध्ये तुम्हाला ही एवढ्या लांबी, रुंदी आणि उंचीची तुम्हाला एक वडी बसवायची. मग बघा, मोठ्याला लहानाने भाग दिला म्हणजेच खोक्याच्या घनफळाला साबणाच्या वडीच्या घनफळाने भाग दिला. मग बघा, संख्या बरोबर साबणाची संख्या बरोबर मोठ्या खोक्याचं घनफळ. कसं काढणार मोठ्या खोक्याचं घनफळ? तर बघा, लांबी आहे 56 सेंटीमीटर. आता सगळी माप सेंटीमीटर मध्ये म्हणून बदलाव काय लागत नाही. तर मोठं खोकं
त्याचं घनफळ आहे 56 गुणिले 40 गुणिले 25. हे मोठ्या खोक्याचं घनफळ आहे भागिले एका वडीचं घनफळ काय आहे तर 7 गुणिले 5 गुणिले 2.5. 2.5 म्हणजे 2.5. बघा 2.5 ने भाग देणं अवघड आहे, म्हणून काय करायचं तर तुम्हाला मागे शिकवलंय पहा, इथला पॉइंट काढून टाकण्यासाठी हा पॉइंट जर इथं घेतला तर वर एक 0 देऊन टाकायचा फक्त. मग आपण असं करूया 56 गुणिले 40 गुणिले 250 भागिले 7 गुणिले 5 गुणिले 25. आता बघा मग भाग द्या फक्त. 25 एक 25, 25 शून्य शून्य 10 आलं उत्तर. 7 एक 7, 7 आठी 56, 5 एक 5, 5 48, 8 आठी 64, 64 गुणिले 10 वड्यांची संख्या आली 640. म्हणजे त्या खोक्यामध्ये एकूण 640 वड्या बसतील साबणाच्या. सोपं आहे की नाही? हो सर. हो सर. सर गणित घेऊ नका, मी येतोय. काय झालं? काय झालं म्हणताय भोसले? भोसले काय झालं? सर मी काहीच म्हणणार. मग कोण होतं ते? काय नाव होतं त्याचं? तर ती ईश्वरी साळुंके. काय झालं? ईश्वरी साळुंके. ईश्वरी साळुंके. काय झालं? काय झालं शौर्य साळुंके? काय म्हणताय शौर्य साळुंके? काय का बोलतच नाही काय? शौर्य साळुंके, टाइमपास करू नका, पटकन बोला, मला काय म्हणताय शौर्य? काय झालं? अहो काय झालं विचारतोय तुम्हाला तर. शौर्य साळुंके. शौर्य ऐकू येते का तुम्हाला? ते तहान लागली तर म्हणून गेलं होतं. हा शौर्य साळुंके, तुम्हाला ऐकू येते का मी काय म्हणतोय ते? काय म्हणताय विचारतोय मी फक्त. काय झालं कळलं नाही का काय? येतोय की. अहो मग म्हणताय काय नेमकं ते विचारतोय ते गप्पच. काय म्हणताय नेमकं तुम्ही? तहान लागली होती म्हणून गेली होतं. काय म्हणताय तरी ते? तहान लागली होती म्हणून गेलो होतो. अरे देवा, मी म्हणलं अभ्यासाचं काय विचारताय? मला तहान लागली नाही, करते थोडं थोडं. आवाज बंद करा. तुमचा आवाज बंद करा. मला थोडं थोडं कळत आवाज नसतंय. बंद करा तुमचा. राजनंदिनी वाचा पुढचं. हो सर. एक मिनिट हा. मी वाचतो. बाय एक मिनिट. हा राजनंदिनी वाचा. हो सर. 25 मीटर लांब
खोलपर्यंत पाणी आहे तर टाकीत किती लिटर पाणी मावेल? तीन लिटर 3 लिटर कस काय प्रदीप सांगा? 3 लिटर 3 लिटर पाणी कस काय मावेल हो? तर पण कस काय? असं काय करताय? लिटर कसं होईल ते तेवढंच? 3च लिटर पाणी कसं काय एवढ्या मोठ्या टाकीत होईल? हे बघा, पुन्हा एकदा तुम्ही नीट बघा. पुन्हा एकदा तुम्ही बघा, हे सगळी मापं मीटर मध्ये आहेत. मग लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची करा. खोल म्हणजेच उंच आहे, ते लक्षात घ्या. 5 मीटर खोल म्हणजे ती उंची आहे. 30 लाख लिटर हे जे उत्तर आलंय घनमीटर मध्ये, त्या घनमीटर मधल्या मापाला 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर आहे. तर जे काय उत्तर येईल त्याला गुणिले 1000 करा, तेवढं लिटर पाणी मावतंय. 30 लाख लिटर बरोबर. बघा 30 लाख लिटर बघा 30 लाख बघा लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची केलं की घनफळ निघतंय. पण आता हे मीटर मध्ये निघणार आहे. मग बघा, लांबी आहे 25, रुंदी आहे 24, उंची आहे 5, खोल आहे म्हणजे उंच आहे. या सगळ्यांचा गुणाकार किती येतो? 25 चोक 100, 25 3000 त्या सगळ्यांचा गुणाकार येतो 3000. हे काय आलं? तर हे आलं घनमीटर. आणि याला जर तुम्ही 1000 ने गुणलं तर ते लिटर मध्ये कन्वर्ट होतंय. मग 3 एक 3, 1 2 3 4 5 6 एवढं लिटर पाणी त्या टाकीत मावेल. बघा 30 लाख लिटर पाणी मावेल. 3 लाख लिटर काय जे असेल ते 30 लाख येते, 3 लाख नाही. 30 लाख घ्या पुढचं गणित. पुढचं गणित घ्या. थांबा झालं तर पुढचं गणित सर मी वाचू का? काव्य वाचा. सर मी वाचू सर मी वाचू 10 सेंटीमीटर बाजू असलेले 2 घन एकत्र जोडले तर त्यामुळे
बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती? सर 2000 काय 2000 लिटर का घन सेंटीमीटर का घन मीटर? घन सेंटीमीटर. शाबास. कसं सांगा आर्य? सर 10 सेंटीमीटर बाजू असलेला घन आहे. म्हणजे आता ते दोन्ही मिळल्यावर त्यांची रुंदी वेगळी येणार आणि लांबी वेगळी होणार. 10 नाही नाही सेंटीमीटर एकाची बाजू. नाही नाही नाही. लांबी न रुंदीत नाही फरक पडत. लांबी बदलते फक्त लांबी. हा तुमच्या म्हणजे लक्षात लांबी आलंय का बदलते बघा. आणि रुंदी तीच राहते. हा, रुंदी पण तीच राहते आणि उंची पण तीच राहते. बघा मी तुम्हाला घन दाखवतो. बघा जोडल्यावर काय होतंय नीट बघा. समजा नीट लक्ष द्या बरं का. बघा बघा हा एक घन घेतला आणि बरोबर त्याला एक दुसरा घन जोडला. नीट बघा. हा घन असा जोडला. जोडल्यानं काय होतंय? जोडला तर याची फक्त एक मिनिट हा. आता तुम्ही जेव्हा जोडता तेव्हा जोडल्यानंतर याची फक्त लांबी वाढतीये. ही रुंदी वाढेल का? उंची वाढेल का? नाही वाढणार. तुम्ही नीट बघा. फक्त लांबीच वाढते. कारण बरोबर या रुंदीच्या बाजूला ही रुंदी जुळली जाते. रुंदीत काय फरक पडत नाही. आणि उंचीला उंची बरोबर जुळली जाते. त्याच्यातही काय फरक पडत नाही. मग आता होतंय काय? तर सुरुवातीला हा 10 मीटर लांबी, रुंदी न उंची सगळं सारखं होतं. पण आता जोडल्यामुळं काय होतंय? हे 10 मीटर आणि हे 10 मीटर म्हणजे लांबी झाली 20 मीटर. रुंदी तीच राहिली आणि उंची पण तीच राहिली. नीट लक्षात येते का? आता याची उंची ही आहे, रुंदी ही आहे. कारण ही आता लांबी झाली. लक्षात येते का तुमच्या? हो सर. हो सर. आता लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 20 गुणिले 10 गुणिले 10. बघा उत्तर काय येईल? 20 गुणिले 10 गुणिले 10. बघा उत्तर किती येत आहे? हे सगळं घन सेंटीमीटर मध्ये 2 गुणिले 1 गुणिले 1 उत्तर आलं 2. 2000. 2000 घन सेंटीमीटर. आणि हे जर लिटर मध्ये विचारलं तर तुम्ही काय कराल? याला 1000 ने भागाल. मग किती लिटर होईल ते? 2 लिटर. 2 लिटर. 2 लिटर. लिहून घ्या. हे निळ्या रंगात दिलेलं विचारलं तर करायचं, नाही विचारलं तर नाही करायचं. काही गरज नाही. आपल्याला जर घन सेंटीमीटर मध्ये विचारलेलं असेल तर घन सेंटीमीटर मधलं 2000 उत्तर बरोबर आहे. पण समजा ते म्हणजे किती लिटर असं विचारलं तर त्याला डायरेक्टली 1000 ने भाग द्या. उत्तर येईल 2 लिटर. ठीक आहे. पुढचं गणित घ्या आता. चेरी वाचा. चेरी. हो सर. पॉइंट 85 घन सेमी. सर ते घनमीटर आहे.
शौर्य साळुंके वाचा. तेल असलेल्या टाकीतून 150 मिलीलिटर उष्णतेच्या किती बाटल्या भरता येतील? एक घनमीटर म्हणजे सर मला स्क्रीन दिसत नाही हो. किती लिटर? बॅटरी पण संपत आली आहे. एक घनमीटर म्हणजे किती लिटर? अरे एक घनमीटर म्हणजे किती लिटर? 19. 19 म्हणताय? हो सर. बर, बघूया आपण. बघा आता हे गणित कसं सोडवायचं. तर बघा 2.85 घनमीटर याला जर तुम्ही 1000 ने मल्टिप्लाय केलं तर जे उत्तर येईल ते लिटर मध्ये येतं. मग गुणिले 1000 करा. 1000 ने गुणलं तर बघा 285 वर 3 शून्य द्या. 1, 2 आणि 3. पण होतंय काय पहा, दोन संख्यांनंतर दशांश चिन्ह द्यायचंय, त्यामुळे दशांश चिन्ह इथं येत आहे. तुमचं उत्तर येणार 2850.00. हे झालं लिटर मध्ये. हे माप कशात झालं? लिटर मध्ये. मिलीलीटर मध्ये करण्यासाठी पुन्हा याला 1000 ने गुणा. 1000 ने गुणलं तर उत्तर किती येतं? 2850 वर 3 शून्य द्या. 1, 2 आणि 3. आता हे जे काय आलंय ते मिलीलीटर आहे. आणि या मिलीलीटरला जर तुम्ही 150 ने भागलं, हे बघा 150 ने आपण भागू, शून्याला शून्य गेला. आता 15 ने बघा, 15 1 15, 15 9 135. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? हो सर. 15 1 15, 13 राहिले खाली, वरून 5 घेतले. 15 9 135 आणि वर 0 0 0 3 0 दिले. 19,000 बाटल्या होतील. 19 काय म्हणताय? वरचे 0 कुठे गेले सगळे? घाईच करताय सोडवण्याची नुसती. जरा मागे चाळून बघा, असली सेम गणित झालेली होती. लिहिलं सर. गणित झालं कर. बॅटरी कमी होत चालली मोबाईलची. सर गणित झालं कर. 3% बॅटरी राहिली या. झालं का रे सगळ्यांचं लिहून? हो सर. ठीक आहे. मोबाईलची 3% बॅटरी राहिली. आवाज बंद कर रे बाबा, तुझा आवाज बंद कर तू. मी काय करू 3% राहिली तर? 3% राहिली, 2% राहिली. नमन वाचा, चला नमन. नमन. ओके सर. हो सर. वीस सेंटीमीटर गुणुले 10 सेंटीमीटर गुणुले 30
सेंटीमीटर आकाराच्या भांड्यात किती लिटर दूध मावेल? 6 लिटर. 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 6 लिटर दूध मावेल. ठीक आहे, समजलं मग तुम्हाला बाळांनो? ओके. बघा, आता एकही गणित शिल्लक राहिलेलं नाही. अशा पद्धतीने आता आपला नवोदयचा सगळा अभ्यासक्रम संपलेला आहे. आता उद्यापासून आपण स्कॉलरशिपचं सुरू करतोय. या व्यतिरिक्त आता जेवढं घेतलंय त्यातला तुम्हाला नवोदय मधला आता कोणता भाग तुमचा राहिलाय शिकवायचा किंवा तुम्हाला येत नाही असं कोणतं आहे का? काय रेल्वेवरची गणित मी स्कॉलरशिपचा टॉपिक घेत असताना घेतो. हा, बाकी अजून कुणाच काय? आकृती दिली असेल त्याची क्षेत्रफळ विचारले असते ते पाठवता. काय एका नाही एका वेळी बोला रे, काय म्हणताय? सर ते आकृत्या दिल्या असतात आणि त्याची परिमिती व क्षेत्रफळ काढायला सांगते ते कळत नाही. सान्वी, कळलं नाही का तुम्हाला? ते तुम्ही दाखवायला आलते त्यावर. हा, ते समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. मी एक गणित घेऊन दाखवतो तुम्हाला. बघा, समलंब चौकोन म्हणजे काय? समलंब चौकोन म्हणजे पहा असा असतो. समलंब चौकोन म्हणजे काय? तर ज्याच्या दोन बाजू समोरासमोरच्या ह्या समांतर असतात. समलंब चौकोन. हे असं असेल ना तर याला म्हणतात समलंब चौकोन. तर याला काय असतं पहा, याला उंची दिलेली आहे. तर याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर क्षेत्रफळ याचं काढण्याचं सूत्र आहे का, ह्या बाजूची बेरीज करायची. बघा, या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर ही समांतर बाजू आणि ही समांतर बाजू या दोघांची बेरीज करायची, त्याला गुणिले उंची करायची. ही उंची असते. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घ्या. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज बेरीज बरं का, गुणाकार नाही. आणि गुणिले उंची. एक असं टाकून दिलं की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जात आहे. ओके, अजून काय कुणाचं? तरी पण मी घेतो सान्वी, अजून एखादं 2-3 गणित घेतो. हा, अजून कुणाचं काय? एका वेळी अरे तुम्ही एका वेळी, तुम्हाला मी म्हणतो एका वेळी. ठीक आहे, आपण उद्या तुम्हाला एका वेळी एक जण बोला म्हणतो. मला मेसेज करा. बाय ऑल ऑफ.